आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्यांसाठी आजच आपल्या आवाज जनतेच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. शिर्डी येथील साईबाबा संस्थान परिसरात झालेल्या बॅग चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी यशस्वी छडा लावलाय. या प्रकरणी 2 तरुण आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून आयफोनसह भारतीय व विदेशी चलनाचा सुमारे 60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कर्नाटक राज्यातील रायचूर येथील पूजिता गोविंद रेड्डी या 24 डिसेंबर 2025 रोजी कुटुंबासह शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या होत्या. सायंकाळी साईबाबा संस्थानच्या भक्ती निवास 500 रूम परिसरातील गेटजवळ ठेवलेली त्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या बॅगेत मोबाईल फोन, भारतीय व अमेरिकन चलन, आधार कार्ड तसेच 2 क्रेडिट कार्ड असा मौल्यवान मुद्देमाल होता. या घटनेनंतर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं. गोपनीय माहितीच्या आधारे 7 जानेवारी 2026 रोजी श्रीरामपूर येथील अशोकनगर परिसरातून आशिष रवींद्र मंगलम आणि विठ्ठल संजय शेलार यांना ताब्यात घेण्यात आले. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.